हॅलो फ्रेंड्स, मी मनाली अँड वेलकम बॅक टू मनाली शिर्के ब्लॉग अगेन. तर आत्ता झाली आहे सकाळ आमची. सगळं एकदम शांतपणे सगळ्या गोष्टी चालू आहे सकाळच्या. नवरा अजूनही झोपलेला आहे. मी आणि आई आम्ही दोघं आत्ता छानपैकी इथे गप्पे मारत बसलो होतो हॉलमध्ये. नितीन दादा गेले आहेत बाहेर ब्रेकफास्ट आणायला आणि बाबा गेले आहेत त्यांच्या कामाने, थोडं म्हणजे बाहेर गेले आहेत थोडंफार त्यांच्या कामाने. घरातली कामं एकदम सुरळीतपणे आता सकाळी चालू झालेली आहे. कारण की मी लवकर उठली आहे म्हणून. लवकर म्हणजे समजू शकता. वरती आत्ता मशीनचा आवाज येतो आहे. पाणी काढायला जायचं आहे वरती. बघू आता आई काय करते पुढे. आमची आई इथे मच्छी घ्यायला आली आहे. मच्छी न घेताच परत जाते. आमच्या शेजारच्या वहिनी मच्छी घेताय. काय घेताय वहिनी? मांदेली. आई का पळून गेली? मच्छी घ्यायला आलेली. मग त्यांना ना आवडत जाऊ दे, आम्ही खात नाही म्हणजे आमचा विषय पण नाही. आम्ही खात नाही म्हणजे आमचा विषय पण नाही. होय, काय खाते? बघायला सांग. ओय इथे बघ. ओय मनी म्याव. मनी म्याव खाते बघ अशी हवरट. तुम्ही का मच्छी न घेता परत आले? का चांगले नाही? तुम्ही जाऊन तिकडे घेताय? आणि तुम्ही केस कापून वाट लावली त्या केसांची. तर मुलांची तरी केस मोठी असतात तुमच्यापेक्षा. आई आता खुश झाली आहे कारण की इथे बाबांची एंट्री झाली आहे आणि त्याबरोबरच नितीन दादाची पण एंट्री झाली आहे तिकडे ब्रेकफास्ट घेऊन. आज सासूनी पापलेट आणलेले आहेत. मज्जा आहे आई ना. पण आईचं बॅड लक आहे की आज कोणालाच मच्छी खायची इच्छा नाहीये. बरोबर ना? बिचारी आई, एवढा आवडीने त्यांनी हे पापलेट आणले. नाही, मी नाही खात आणि कोणाला खायची इच्छा नाहीये. ह्याच्यामध्ये काय आहे आई? मांदेली नाही, काही नाही, पण कुठली पण मच्छी असू दे, मांदेली ही पाहिजेच घरामध्ये ना. एकदम ताजी ताजी दिसते आई. सफेद सफेद पापलेट. आणि इथे एवढी सगळी मांदेली पण आणण्यात आली आहे आणि त्याच्याबरोबर कोळंबी पण दिसते. कोळंबी काय चुकून आली आहे की तुम्ही घेतली आहे? 2-3 कोळंबी दिली. मच्छीवाली आईची आहे ना बेस्ट फ्रेंड आहे, जिने मच्छी बरोबर म्हणजे मांदेली बरोबर कोळंबी पण दिलेली आहे 2-3 टाकून सारासाठी. गुड. पापलेट, मांदेली, कोळंबी. पण एवढी मच्छी आणलेली आहे आईने आज. पण खाणारा आज कोणीही अवेलेबल नाहीये घरामध्ये. म्हणजे अवेलेबल आहे माणसं घरामध्ये, पण गरमी इतकी होते ज्यामुळे प्रत्येकाला घरामध्ये असं थोडंसं नॉर्मल खाणं हवं आहे. आईने आज आणलेली मच्छी ती आता फ्रीझरमध्ये जाणार आहे. बघूया. पण सगळ्यांसाठी नॉर्मली मी दाल खिचडी नाही, पण खिचडी करणारच आहे. खिचडी आणि ताक. पण फायनल मेन्यू तेव्हा ठरेल जेव्हा की मी करायला उभी राहीन. परत एकदा सगळ्यांना फायनली विचारेन की कोण काय खाणार आहे. त्याबरोबर अजून एक गोष्ट मी करणार होती. आमच्या बाबांनी म्हणजे माझ्या बाबांनी माझ्या सासऱ्यांनी गावावरून आणलेली होती फणसाची कोयरी. छोटूसा फणसाची कोयरी आणलेली होती. तर मला त्याच्या काप करायची होती मच्छीसारखी. पण बघूया आता थोडी वेळेतच की कोण काय खाणार आहे काय नाही, आणि त्या पद्धतीने मग नंतर पुढे लंचचा प्रोग्राम ठरणार आहे आमचा. तुमच्या घरामध्ये पण असं व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सगळे मिक्स असतात का? बहुतेक तरी नसतात लोकांच्या घरामध्ये. आमच्या तिकडे आहे. आम्ही व्हेजिटेरियन आणि नवरा आणि बाकीचे सगळे नॉन व्हेजिटेरियन. त्यामुळे कसं होतं 2-2 प्रकारचं जेवण बनवावं लागतं. अण्णा नारळ काय नारियल गोटा झालाय. हा, कवडा आहे का? ओ वाव. पाणी असेल का चांगलं?
हाय कवळाय अजून. हळूहळू हळू मोठी सुरी घ्यायची ना बोल. हा बरं ही स्ट्रॉ घे. कुठे गेली आपली स्ट्रॉ टम्बलरची. हे बघ टाक स्ट्रॉ टाक. पी पी अगोदर तू पी. गोड आहे गोड आहे. हे सुजा वहिनीने दिलेलं नारळ आहे ना. थँक्यू सुजा वहिनी आमची शेजारीण आहे. त्यांनी हा नारळ दिलेला आहे. घराच्या समोर नारळाची झाडं आहेत त्यांची. नारळाची झाडं नाही नारळाचं झाड आहे त्यांचं. तर नारळाचं पाणी एक नंबर गोड आहे. सो थँक्यू सुजा वहिनी. असेच भरपूर नारळ आम्हाला देत राहा आणि आम्ही असेच छान छान नारळ पाणी पित राहू आणि हेल्दी राहू. आता मी आणि आई थोडं शॉपिंग करायला निघालेलो आहे. नवऱ्याचं वॉलेट घेऊन आलेली आहे मी. नितीन दादा आत्ता घरी आले तर बोलले की कुठेतरी फ्रूटची गाडी आलेली आहे. तर आम्ही हवरटासारखे आम्ही दोघंही निघालेलो आहे फ्रूट घेण्यासाठी. बघू आता शिल्लक राहिलेले फ्रूट आपल्याला भेटले तर नशीब. मला लांबून तर गाडी दिसतेच आहे. चला आता मी तुम्हाला पण दाखवते. कलिंगडची गाडी आहे. हां हेच आहे तेच आहे हेच आहे कलिंगड. 4 किलो झाले. किती झाले. 4 किलो. 4 किलोचे किती. 100. अजून एक काढा. म्हणजे काय 100 काही जास्त नाही. नाव काढायला आमचं खाऊन बघा फक्त एकदम गोड आणि लाल. पण हे 2-3 दिवस खराब नाही होणार ना. 8 दिवस. जस्ट आत्ताच मी आणि आई आम्ही दोघंही बाहेरून आलो आहोत आणि नेमकं काय काय सामान मी आणलं आहे मी तुम्हाला ते पटकन दाखवते. तुझी झोप पूर्ण झालेलीच नाहीये का. माझ्या नवला बिमार आहे तर त्याच्यासाठी स्पेशली मी गेली होती नवऱ्यासाठी. तर हे B12चं लिक्विड सिरप आणलेलं आहे नवऱ्यासाठी. डेक्सोरेंज हे सगळ्यात चांगलं असतं ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल त्या लोकांसाठी. तर एक सिरप आणलेलं आहे त्याच्यासाठी. आणि थोडं विकनेस आहे त्याला म्हणून हे इलेक्ट्रॉल आणलेलं आहे लिक्विड. हे असे आणलेले आहेत इथे. आणि गरमी खूप आहे त्यासाठी हे मी दह्याचे डबे आणून ठेवलेले आहे असे 5. म्हणजे 1 ग्लास ह्याच्यामधून होतं ताक बनवता येतं म्हणून असे हँडी असे छोटे छोटे असे डबे आणले दह्याचे. आणि त्याबरोबरच गरमी आली तर स्पेशली खायला हवं ते कलिंगड. तर असे 3 कलिंगड मी आणलेले आहेत. आमच्या तिकडे पाठीमागे गावठी कलिंगडचा ट्रक येतो तर त्यांच्याकडूनच असे कलिंगड घेतलेले आहेत. मी कापून नाही घेतले आहे कारण की ते मला बोलले की नाही ताई लालच असतील कलिंगड. आणि स्पेशली ज्याचं म्हणजे असं हे शेंड सुकलेलं असेल ना तसे कलिंगड घ्यायचे. ते चांगले लाल आणि गोड असतात. तसे 3 कलिंगड आणले आहेत मी. आणि त्याबरोबरच नितीन दादा आता कुठे बाहेर जेवायला गेले होते तर त्यांना तिकडे पान आवडलं तर त्यांनी 5 जणांना घरातल्यांना असे 5 पानं आणली आहेत खायला. आणि आत्ता मी शेवपुरी खाणार आहे संध्याकाळची कारण की खूप खायची इच्छा झाली होती. असे म्हणजे पुऱ्यांचे पॅकेट्स मी आणून ठेवते. कधी इच्छा झाली तसं शेवपुरी बनवून खायला. तर आता मी हे सगळं सामान जाग्यावरती ठेवते आणि मस्त शेवपुरी बनवून खाते. तू खाणार शेवपुरी नाही ना. आता कलिंगड मी कापून बघते किती लाल आहे किती फरक होतो. नशीब लाल आहे. हाय 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 लाल आहे चांगलं आहे लाल. मेन म्हणजे ना असं जे असतं ना ते असं वाटतं गावठी पद्धतीने पिकवलेलं आहे. तर माहिती आहे एकदम असे भरलेले असतात कलिंगड. तसं वाटतं की कॅन्सल टाकलेलं आहे की काय. ओके ना पाणी आहे थोडं अजून व्यवस्थित असलं पाहिजे. गोड आहे छान आहे गोड आहे.
आईला आज मच्छी मनासारखी भेटली नाही म्हणून आई मच्छी कंटाळली. माझ्यासाठी भेटली पण मच्छी मनासारखी खाल्ली नाही. खाल्ली नाही ना, ह्यांच्यामुळे सगळं झालेलं आहे. तरी मच्छी खाल्ली. तुमच्यासाठी म्हणून त्यांनी पापलेट आणले होते. तिला जायचं. मी द्यायचं ना असं वाटत असेल केवढं मोठं भांडण झालंय ना हो. आता ऑलमोस्ट डिनरचा टाइम झालेला आहे. घरामध्ये सगळ्यांचं डिनर करून झालेलं आहे. पण म्हणतात ना की काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा झाली आहे. तर आता मी लास्ट तुम्हाला पुऱ्या दाखवल्या होत्या, तर त्याच पुऱ्याने मी आता शेवपुरी बनवली आहे आणि ती मी आता खाणार आहे. म्हणजे थोडीच बनवली आहे, असं काय पोट भरण्यासारखं नाही आहे, पण तरीही ते असं थोडंसं काहीतरी खावंसं मला वाटत होतं म्हणून मी शेवपुरी बनवली. आणि त्याबरोबर मी डिनरमध्ये काय बनवलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर नवऱ्याचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, त्यामुळे आता सध्या त्याची सेवा खूप जोरात चालू आहे. तर आत्ताच त्याच्यासाठी काहीतरी चांगला असा डिनर बनवलेला आहे. बघू आता त्याला मी देते. त्याला मी सांगितलेलं नाही आहे नेमकं काय आहे ते, पण मी आता त्याला देते आणि त्याला विचारते ते कसं झालं आहे म्हणून. आणि असं त्याच्या तोंडाला तर चव आहेच नाही, म्हणून थोडंसं असं शेवपुरी बनवली होती, तर 1-2 तोही खाईल त्याच्यातून. अमोल 2च खायचे, जास्ती नाही, कारण की तुला जेवायचं पण नाही. मी डाएटवर. गपरे डाएटवर खावा आता. हिमोग्लोबिन कमी झालंय ते बघा अगोदर डाएटवर आहे. आणि बघा किती छान अशा दिसतात आहे पुऱ्या. सिंधी पुऱ्या आणलेल्या, म्हणजे जास्ती काय ऑइली नाही आहे त्या. नितीन 1 मिनिट ये. 5 मिनिट ये. खारट आहे नाही, चांगले. नितीन दादाला पण ते 2-3 ह्याच्यातल्या डिशमध्ये घेऊन. आणि तू 2च का जास्ती खाऊ नको, कारण की तुला मी बनवलेलं आहे जेवण, ते तुला जेवायचं आहे. तर नवऱ्यासाठी डिनरमध्ये मी इथे दाल खिचडी बनवलेली आहे, चांगली अशी पातळशी कमी मसाल्यामध्ये. आणि या साईडला स्पेशली त्याला आता बीट उकडून रोज द्यायचे चालू केलेलं आहे आम्ही, हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून. सो हे पहिले सगळे बीट संपवायचे आणि दाल खिचडी आणि त्याच्याबरोबर सोबतीला दही आहे. तर हेच आजचा डिनर आहे आमचं, दाल खिचडी आणि दही. म्हणजे नवरा जर आजारी असेल, आजारी असं नाही म्हणणार, हिमोग्लोबिन कमी आहे त्यामुळे थोडा विकनेस आला आहे त्याच्यामध्ये. तर आता जे नवरा खाईल तेच आता बायकोला खावं लागणार, अशी पद्धत झालेली आहे. सो चला आता आपण डिनर करूया. इधर कलिंगड, आणि हे कलिंगड आहे ना, कलिंगड ऐकलं का? आपला आम्ही जातो जरा. हे कलिंगड आहे, कलिंगड त्याचे सीड्स काढून मी ठेवलेले आहेत. दॅट मीन्स सीडलेस तुला कलिंगड दिलेलं आहे मी, कळलं का? म्हणजे तुझी मी किती काळजी घेते. माझ्यासारखी बायको तुला भेटेल कुठे? गुड. छान असं कलिंगड गारगार तू एन्जॉय कर, कळलं का? मस्त डोक्याला तेल लावते. काम आहे ऑफिस, काय माहितीये का ऑफिसवाल्यांची कधी माझ्या नवऱ्याला सुट्का भेटणार आहे मला खरंच कळत नाही. म्हणजे आज संडे आहे तरी ह्या लोकांची कामं काही संपतच नाही, मला असं वाटतंय कधी कधी. जाऊ दे, तू खा कलिंगड छानपैकी, काय ते गोळ्या बिळ्या घे सगळ्या, आणि आराम कर. चलो बाय. आत्ताच माझं जेवण झालेलं आहे. या साईडला थोडीफार भांडी घासायची बाकी आहे तेवढीच, आणि या साईडला मी इडलीचं पीठही करून ठेवलेलं आहे. नवरा तिकडे बस, अमोल डोक्याचा हात काढ, तिकडे रिलॅक्स करत बसलेला आहे. आता थोड्या वेळाने तो गोळ्या घेईल. मी एवढंच तुम्हाला सांगायला मागते की सध्या अजून मार्च चालू आहे, पण गरमी खूपच वाढलेली आहे आत्तापासूनच. मार्च चालू आहे आणि आत्तापासूनच गरमी खूपच वाढलेली आहे. तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, हायड्रेट राहा, खूप पाणी पिया. आणि म्हणजे नॉर्मली मी असं म्हणायला मागते की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्या लोकांनी लगेच कुठली ती मी आणलेली आहे बॉटल, ती दाखवते तुम्हाला. डेक्सोरेंज जी B12ची बॉटल आहे ती लगेच घेऊन या. ट्वाईस अ डे तुम्ही घेऊ शकतात ते सिरप. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल
तुम्ही दिवसाला एकदा म्हणजे रात्री झोपताना जेवण झाल्यावरती तुम्ही 1 चम्मच घेऊ शकता. खूपच कमी असतील ते लोक. हे माझं मेजरमेंट आहे, कारण की मी ज्या डॉक्टरकडे जॉबला होती ते डॉक्टर सगळ्यांना सजेस्ट करायचे त्या हिशोबाने आता मला त्या गोष्टी माहीत आहे की काय कसं ते घ्यायचं असतं सिरप ते. आणि त्याबरोबरच इलेक्ट्रॉल प्लीज तुम्ही घेत राहा, म्हणजे कॅरी करा तुमच्याबरोबर. तुम्हाला कुठेही असं थोडं अनइझी वाटलं, कुठे चक्कर येते, BP लो होतं, असं कुठेही वाटलं तर ते तुमच्याकडे एक सप्लिमेंट असायला हवं. तर इलेक्ट्रॉल सारखं तर ते तुम्ही कॅरी करा. जेवताना कंपल्सरी ताक पिया, कलिंगड खा. आणि B12साठी स्पेशली असतं बीटरूट खायचं असतं, ते तुम्ही खा. डाळिंब खायची असतात, जे चांगलं असतं B12साठी, हिमोग्लोबिनसाठी. तर डाळिंब खा. आज मला डाळिंब काय भेटले नाही इथे, पण आता उद्या नाही तर परवा मी बघणार आहे आणि चांगले असे डाळिंब घेऊन येणार आहे आणि सोलून डब्यामध्ये भरून असे ठेवणार आहे, म्हणजे तो रोज 1-1 वाटी खाऊ शकेल. दुसरं काही नाही, म्हणजे B12 कमी असल्यानंतर माणसाला एक विकनेस येतो. ऑब्व्हियसली हिमोग्लोबिन कमी असल्यानंतर तुम्हाला ते फील होणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. तर आणि लिटरली 6%, जिकडे की माणसांना 13% हिमोग्लोबिनची रेंज हवी. बायकांसाठी 11 ते 12 असते, मुलांसाठी 13 ते 16 पर्यंतची अशी काय रेंज असते. तर त्याचं 13 तर सोडा, 10 पण सोडा, 6 आहे लिटरली. म्हणजे ते थोडं माझ्या डोक्यामध्ये टेन्शन आहे त्याच्या तब्येतीला घेऊन. बाकी काय नाही. आणि हे सगळं आवरलं म्हणजे भांडी आवरल्यानंतर पहिलं तुम्ही कपडे नीट करून ठेवणार आहे सगळे, कारण की पूर्ण आठवडाभराचे कपडे म्हणजे असे तसे सगळे पडलेले आहेत, व्यवस्थित घडी करून ज्या जागेवरती ठेवणार आहे. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काम आहे ते स्किन केअर, कारण की मी विचार इथून जाताना शिमग्याला गावाला तेव्हा मी आईचा, नवऱ्याचा, दोघांचाही स्किन केअर व्यवस्थित केला होता. पण म्हणतात नाही, घाईगडबडीत माझंच राहिलं होतं ज्या त्या गोष्टी. तर ते आता मी करणार आहे सगळं आवरल्यानंतर. आणि माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला कसं बाहेरचं काही लगेच सूट होत नाही. तर त्यासाठी म्हणजे मी घरातच करते. मला माझ्या बहिणीने शिकवलेलं आहे की फेशियल कसं करायचं असतं आणि स्किन केअर. तर त्यासाठी मी एव्हरेजचं हे एक स्क्रब आणते. त्याच्यानंतर मी हे पील ऑफ मास्क यूज करते आणि त्याच्यानंतर हे फेस पॅक यूज करते. ब्लॅकेट्स सगळ्यांना खूप होत असतात नाकावरती. तर त्यासाठी मला एक चांगली गोष्ट भेटलेली आहे, ती आहे हे चारकोल नोज स्ट्रिप आहे. बांबू चारकोल नोज पोर स्ट्रिप, जी कितीला येते, प्राईस तिथे काय मेन्शन नाही केलेली आहे ह्याची, पण ही नोज स्ट्रिप येते. मी ह्याच्या आधी एकदा मी आणली होती ही स्ट्रिप, तर मला काय कळत नव्हतं कशी काय लावायची ती. मी फक्त अशी लावली नाकावरती आणि लगेच ती निघून गेली. म्हटलं काय माहिती काय फालतू असेल काय, पण त्यावेळेला ह्याच्यावरती मी काही इन्स्ट्रक्शन वाचले नव्हते. तर ही नोज स्ट्रिप लावायच्या आधी तुम्हाला नोज एरिया थोडासा पाण्याने ओला करायचा आहे इथे, आणि त्याच्यावरती नंतर नोज स्ट्रिप लावायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित ती फिक्स होते. आणि त्याच्यावरून आणखी थोडंसं स्प्रे करायचं आहे पाणी, नंतर व्यवस्थित ती चिटकून राहते. 15 ते 20 मिनिटात व्यवस्थित तुमचे ते सगळे ब्लॅकेट्स असतात, व्हाईट हेड असतात, ते सगळे व्यवस्थित निघून येतात. तर अशा प्रकारे मी थोडी स्किन केअर करते. ऑब्व्हियसली आता खूप टाईम केला नाही म्हणून ती स्किन खूपच डॅमेज झालेली आहे. तर आता मी विचार केलेला आहे की जर 15 दिवसांनी मी माझी स्किन केअर करणार आहे, ते कितपत पॉसिबल होते ते आता बघूया पुढे. आणि मी काही थोडे प्रॉडक्ट पण ऑर्डर केलेले आहे मिंत्रावरून. तर जेव्हा ते येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आणि स्पेशली समरसाठी मी ऑर्डर केलेले आहे. आता मी सध्या आहे ना, मी स्वतःच्या स्वतःवरती खूप असं लक्ष द्यायला लागलेली आहे सगळ्या गोष्टींना घेऊन, आणि जे गरजेचं आहे प्रत्येकाने करणं. बस आता हे सगळं आवरल्यानंतर मी छानपैकी स्किन केअर करणार आहे. बस दॅट्स इट. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. थोडं नवऱ्याला घेऊनच थोडं मला कन्सर्न होतं, म्हणून आज पूर्ण दिवस नवऱ्याच्या अवतीभोवतीच माझा गेलेला आहे. हे आणायचं, ते आणायचं, त्याला हे द्यायचंय खायला, ते द्यायचंय खायला, असं सगळं. तर दॅट्स इट. आजचा दिवस इथेच संपतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट थ्रू तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. इन केस मी काही चुकीचं बोलली असेल तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि प्लीज गाईज डू सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट. बाय बाय.